नमस्कार, मी डॉक्टर विनोद चौधरी. मी त्रिमूर्ती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्रिमूर्ती चौक सिडको येथे मधुमेह तज्ञ आणि कन्सल्टंट फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करतो. मी MD मेडिसिन 2005 साली केलेलं आहे आणि मागच्या 10 वर्षांपासून मी मेडिसिनमध्ये तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे. आज मी तुम्हाला मधुमेह या विषयावर माहिती देणार आहे. या विषयावर आपल्याला माहिती जाणून घेण्याचं कारण असं की सध्या जगभरामध्ये मधुमेहाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि 20% पॉप्युलेशन सध्या मधुमेहाने ग्रस्त आहे. असं म्हटलं जातं की 2020 सालापर्यंत भारत हा मधुमेहाच्या बाबतीत जागतिक राजधानी असेल आणि दर 5 माणसांपैकी एका माणसाला मधुमेह, भारतीय असेल तो आणि त्याला मधुमेह असेल. सध्या या क्षणी भारतामध्ये 3.2 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि 2030 सालापर्यंत हीच संख्या 6 कोटीपर्यंत पोहोचलेली असेल. या मोठ्या प्रमाणात जर मधुमेह वाढत असेल तर मला मधुमेह नाही असं कोणी म्हणून भागणार नाही. आपल्या प्रत्येकाला मधुमेहाविषयी माहिती असणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम आपण मधुमेह काय आहे हे जाणून घेऊ. नॉर्मली आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट कार्य करण्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते आणि हे ग्लुकोज आपल्याला आपल्या डाएट मधून म्हणजे जेवणामधून मिळत असतं. आपण जेवणामध्ये जे काय पदार्थ खातो त्याचं आपल्या शरीरात पचन होऊन ते ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतं आणि हे ग्लुकोज आतड्यांमधून आपल्या रक्तामध्ये जातं. रक्तामधून ते आपल्या शरीरातल्या विविध पेशींमध्ये पोहोचायला पाहिजे. ही जी प्रक्रिया आहे की रक्तामधून आपल्या शरीराच्या पेशीमध्ये ग्लुकोज जाण्याची, त्याच्यासाठी आपल्याला इन्सुलिन नावाचा हार्मोन आवश्यक असतं. हे इन्सुलिन नावाचा हार्मोन आपल्या स्वादुपिंड नावाची एक ग्रंथी असते पोटामध्ये, तिथे तयार होतं आणि हे इन्सुलिन जर कमी तयार झालं किंवा इन्सुलिन तयार होऊन त्याने व्यवस्थित काम केलं नाही तर मग आपल्याला मधुमेह होतो. इन्सुलिनने काम न केल्यामुळे आपलं ग्लुकोज हे रक्तामध्ये तसंच साचून राहतं आणि त्याच्यामुळे त्याची जी रक्तातली पातळी आहे ती वाढायला लागते आणि मग ब्लड शुगर वाढली असं आपण म्हणून त्या पेशंटला डायबिटीसचं निदान करतो. डायबिटीस हा मुख्यतः 2 प्रकारचा आहे. एक आहे टाईप 1 डायबिटीस, ज्याच्यामध्ये पेशंटचा इन्सुलिन तयार करण्याची शक्ती ही खूपच कमी झालेली असते. असे पेशंट युजली लहान वयामध्येच त्यांना डायबिटीस डिटेक्ट होतो. साधारण 3 ते 5 वर्ष किंवा 12 वर्षाच्या आत जो डायबिटीस डिटेक्ट होतो हा टाईप 1 प्रकारचा डायबिटीस असतो. या पेशंट्सला आयुष्यभर इन्सुलिन घेण्याची गरज असते. दुसरा जो डायबिटीस आहे तो प्रौढपणामध्ये किंवा 40 नंतर होणारा डायबिटीस आहे. त्याच्यामध्ये इन्सुलिन तयार होतं पण ते इफेक्टिव्हली काम करत नाही. त्याच्यामुळे पण इन्सुलिन ग्लुकोज हे पेशीमध्ये पाठवू शकत नाही आणि ग्लुकोजची पातळी वाढते आणि मग डायबिटीस होतो. टाईप 2 डायबिटीसचे रुग्ण युजली गोळ्यांवर व्यवस्थित प्रकारे शुगर कंट्रोल करू शकतात. लठ्ठ माणसांमध्ये टाईप 2 डायबिटीसचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आढळतं. याशिवाय गरोदरपणामध्ये होणारा डायबिटीस किंवा तारुणपणात होणारा डायबिटीस हे इतर डायबिटीसचे प्रकार आहेत, पण त्यांची संख्या कमी असल्यामुळे टाईप 1 आणि टाईप 2 हे 2च विषय आपण सध्या डिस्कस करूया. आता आपण डायबिटीसच्या लक्षणांची माहिती करून घेऊ. कोणत्या रुग्णांनी रक्तातली शर्करा तपासून घ्यावी? तर ज्यांना लघवी वारंवार होते किंवा जास्त तहान लागते किंवा जास्त लठ्ठ आहेत किंवा ज्यांचं वजन अचानक कमी झालेलं आहे किंवा ज्यांना वारंवार लघवीच्या ठिकाणी जंतू संसर्ग होतो किंवा ज्यांना फॅमिली हिस्ट्री किंवा आपल्या घरामध्ये कोणाला तरी डायबिटीस आहे, अशा लोकांनी आपल्या रक्तातली शर्करा किंवा ब्लड शुगर चेक करून घेणं आवश्यक आहे. रॅन्डम ब्लड शुगर म्हणजे दिवसातील कोणत्याही वेळा जर आपण ब्लड शुगर चेक केली तर त्याला आपण रॅन्डम ब्लड शुगर म्हणतो. ही रॅन्डम ब्लड शुगर जर 140 पेक्षा जास्त असेल तर त्याला डायबिटीस असण्याची शक्यता आहे असं आपण म्हणतो. पण रॅन्डम ब्लड शुगरने आपण डायबिटीसचं निदान करत नाही. तर डायबिटीसचं निदान करण्यासाठी आपल्याला उपाशीपोटी आणि जेवणानंतर या शर्करा तपासणं गरजेचं असतं. नॉर्मली उपाशीपोटी आपल्या रक्तातील शर्करा ही 70 ते 110 असते, पण जर ती 126 पेक्षा जास्त वाढली तर अशा रुग्णांना आपण डायबिटीस झाला असं लेबल करतो. किंवा जेवणानंतरची शर्करा जी नॉर्मली 100 ते 140 असते ती 180 पेक्षा जास्त वाढली तर त्याला आपण डायबिटीस झाला असं म्हणतो. समजा उपाशीपोटीची शर्करा ही 100 ते 126 आहे किंवा जेवणानंतरची शर्करा ही 140 ते 180 आहे, त्यांना आपण प्री डायबिटीस किंवा डायबिटीस होण्याची शक्यता असणारे रुग्ण असं लेबल करतो. या रुग्णांमध्ये पण आपल्याला डाएट कंट्रोल आणि एक्सरसाइज हे रेग्युलर चालू करायला पाहिजे आणि काही पेशंट्समध्ये औषधोपचाराची पण गरज असते. जर आपल्याला फॅमिली हिस्ट्री डायबिटीस आहे, आपल्या आई किंवा वडील दोघांना जर डायबिटीस असेल तर एकाला डायबिटीस असेल तर आपल्याला डायबिटीस होण्याची शक्यता ही 30% आहे. पण जर दोघांना डायबिटीस असेल तर हाच डायबिटीस होण्याची शक्यता 70 ते 75% आहे. त्यामुळे ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे डायबिटीसची त्यांनी आपल्या रक्तातील शर्करा चेक करून घेणे जास्त आवश्यक आहे आणि तसेच डायबिटीस होऊ नये म्हणून त्यांनी आपले डाएट आणि एक्सरसाइज व्यवस्थित प्लॅन करायला पाहिजे.
एकदा डायबिटीसचं निदान झालं की बऱ्याच पेशंटच्या पोटात गोळा उठतो की आता डायबिटीस झाला, आता आमच्या खाण्यावर खूप सारे बंधनं येतील आणि त्याच्यामुळे बरेच लोक हे रक्त शर्करा चेक करण्याचं पण टाळतात. पण तसं करू नये. आपण जर डायबिटीसचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर डायबिटीस कंट्रोल करणं हे तितकंसं अवघड नाही. डायबिटीसच्या पथ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर मधुमेह या आजाराबद्दल जर आपण व्यवस्थित माहिती करून घेतली तर आपण त्याचे व्यवस्थापन कसे करायचे हे आपल्याला सोपं होतं. सुरुवातीला जसं आपण डायबिटीसचे निदान करण्यासाठी उपाशीपोटी आणि रक्त जेवणाची शर्करा टेस्ट केली, त्याशिवाय ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन नावाची एक टेस्ट असते की ज्याच्यामध्ये आपल्याला मागच्या 3 महिन्याची ॲव्हरेज ब्लड शुगर समजते आणि त्याच्यानुसार आपण डायबिटीसचे निदान करू शकतो. समजा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन हे 6च्या आत आहे तर अशा पेशंटला डायबिटीस नाही, पण 6च्या पेक्षा जास्त असेल तर मग अशा लोकांना डायबिटीस आहे. अशानुसार ही एकच टेस्ट रॅन्डमली दिवसातून कोणत्याही वेळा केली तरी डायबिटीस आहे किंवा नाही असं आपण त्या पेशंटला कन्फर्म सांगू शकतो. डायबिटीस झाल्यानंतर आपण त्याचे व्यवस्थापन कसे करायचे हे आता आपण बघूया. सर्वप्रथम डायबिटीस झाल्यानंतर डाएट कंट्रोल हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्याशिवाय एक्सरसाइज म्हणजे आपण रोज कोणत्या प्रकारचा व्यायाम करतो, किती ऍक्टिव्ह राहायला पाहिजे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे औषधोपचार आणि यासोबतच डायबिटीस कंट्रोल आहे का नाही हे आपण वारंवार चेक करत राहायला पाहिजे आणि डायबिटीस बद्दल आपलं ज्ञान पण वाढवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींनी म्हणजे या 5 गोष्टी मिळून आपण डायबिटीस व्यवस्थित कंट्रोल करू शकतो. आहारामध्ये आपण ऍक्च्युअली फास्ट फूड जे असतं ते अजिबातच टाळायला पाहिजे. साखर, गूळ, मध किंवा मिठाई आणि केक, पेस्ट्री या गोष्टी पूर्णपणे टाळायला पाहिजे. आपल्या जेवणामध्ये तंतुमय पदार्थ किंवा फायबर्स यांचं प्रमाण जास्तीत जास्त राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे. फायबर्स हे कच्च्या भाज्या आणि फळं याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतात आणि मांसाहार याच्यामध्ये फायबरचं प्रमाण 0 असतं. त्यामुळे मांसाहार कमी प्रमाणात करायला पाहिजे आणि शाकाहार जास्त प्रमाणात करायला पाहिजे आणि त्याच्यातही वाफवलेलं, उकळलेलं किंवा भाजलेलं या गोष्टी जास्त खाल्ल्या पाहिजे. तळलेल्या गोष्टी आपल्या जेवणामध्ये कमी करायला पाहिजे. समजा कणिक भिजवताना आपण जो कोंडा काढतो तो फेकत असाल तर तो न फेकता त्याच्यासह कणिक भिजवायला पाहिजे. आपण तांदूळ जर पॉलिश केलेला खात असाल तर पॉलिश न केलेला किंवा ब्राऊन राईस खायला पाहिजे. डाळ पण सालीची खाल्ली तर मग ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला फायबर मिळतो. फायबर मिळाल्यामुळे आपल्या डायबिटीस होण्याची शक्यता कमी होते किंवा डायबिटीस असेल तरी पण रक्तातली शर्करा ही अचानक वाढण्याची शक्यता कमी होते. डायबिटीसच्या रुग्णांनी युजली आम्ही असं सांगतो की 4 वेळा कमीत कमी जेवण केलं पाहिजे. नॉर्मली आपण 2 वेळा पोटभर जेवतो आणि त्याच्यानंतर विशेष असं काही खात नाही, पण डायबिटीसच्या रुग्णांनी दिवसातून 4 वेळा थोडं थोडं खाल्लं तर त्यांची शर्करा ही खूप जास्त न वाढता एक समपातळीत राहण्यास मदत होते. साधारण सकाळी 8:30 ते 9 या वेळेस त्यांनी नाश्ता करावा, दुपारी 12:30 1 ते 1:30 पर्यंत जेवण करावं, संध्याकाळी 4 ते 5च्या वेळेस काहीतरी लाईट नाश्ता किंवा बिना साखरेचा चहा, 2 मारे बिस्किट किंवा एखादा टोस्ट एवढं खावं आणि रात्रीच्या वेळेस जेवण करावं. याच्याने त्यांची शर्करा जास्त कमी पण होणार नाही किंवा जास्त वाढणार पण नाही. डायबिटीसच्या रुग्णांनी शक्यतो फळांमध्ये चिकू, आंबा, सीताफळ, द्राक्ष अशी फळे खाऊ नये. त्याच्यामुळे शर्करा जास्त वाढण्याची शक्यता असते, पण बाकीचे सर्व फळं त्यांनी खायला हरकत नाही. याशिवाय जेवणामध्ये रिफाइंड ऑइल यांचा वापर कमी करावा. डालडा किंवा वनस्पती तूप यांचा वापर अजिबात करू नये आणि तेल जे आहे वनस्पती तेल जर वापरलं तर ते जास्त चांगलं, पण ते रिफाइंड नसावं. याशिवाय रेडीमेडचे पदार्थ मिळतात, केक्स, पेस्ट्री किंवा बेकरी आयटम्स यांचा आपल्या जेवणातून शक्यतो वापर टाळावा. डायबिटीसच्या रुग्णांनी उपवास करू नये, कारण उपवास केल्याने त्यांची रक्त शर्करा कमी होते आणि मग त्यानंतर आपल्या बॉडीचं कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझममुळे ती शर्करा खूप जास्त पण वाढण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी शक्यतो उपवास करणं टाळायला पाहिजे. याशिवाय आपण एक्सरसाइज मध्ये जर बघितलं तर रोज कमीत कमी 30 मिनिटे डायबिटीसच्या रुग्णांनी आणि इतरही सर्व लोकांनी चालणं गरजेचं आहे आणि ही एक्सरसाइज आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस करायला पाहिजे. याशिवाय जर तुम्ही दुसरे एक्सरसाइज करत असाल तर युजली एक्सरसाइजच्या आधी डायबिटीसच्या रुग्णांनी एक छोटा नाश्ता करणं गरजेचं आहे किंवा काहीतरी खाऊनच एक्सरसाइज करावा असं मी सांगेल, कारण एक्सरसाइज नंतर अशा पेशंटची शर्करा ही कमी होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस पेशंटला अचानक चक्कर, घाम येणं, अस्वस्थ वाटणं असं होऊ शकतं. एक्सरसाइजला जाताना सोबत थोडी साखर किंवा चॉकलेट सोबत बाळगा, की इमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला गरज पडली तर त्यावेळेस ते खाता येईल. डायबिटीसच्या रुग्णांना आम्ही असं सांगतो की त्यांनी एक स्वतःसोबत कायम आयडेंटिटी कार्ड सोबत बाळगावं की ज्यासोबत त्यांना डायबिटीस आहे आणि असा पेशंट जर कुठे अनोळखी ठिकाणी सापडला तर त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असावा, नातेवाईकांचा, त्याच्या डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट नंबर असावा, म्हणजे इमर्जन्सीमध्ये लोक आजूबाजूचे त्यांना कॉन्टॅक्ट करून पेशंटला काय देणं आवश्यक आहे ते ठरवू शकतील.
एक्सरसाइज मध्ये पेशंट एरोबिक एक्सरसाइजला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, ज्यामध्ये वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग हे एक्सरसाइजेस आहेत. आणि जिम मध्ये जे इतर एक्सरसाइजेस असतात ती एनारोबिक एक्सरसाइज आहे की ज्याचा डायबिटीस किंवा ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी तितकासा फायदा होत नाही. आता तिसरी पायरी जी आहे ती औषधोपचार. औषधोपचार हा नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा. डायबिटीसच्या रुग्णांना देण्यासाठी खूप प्रकारची औषधं सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी तुम्हाला कोणती सूट होणार आहे हे तुम्हाला डॉक्टर सांगतील आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसार नियमित औषधे घ्यावी. स्वतःच्या मनाने त्याचा डोस कमी जास्त करण्याचा प्रयत्न करू नये, किंवा जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल तर त्या मर्यादेतच त्याचा कमी जास्त प्रमाणात चेंज करावा. आणि डॉक्टरने जसं सांगितलं असतील तसं प्रमाणे त्याचं नियमित चेकअप चालू ठेवणे. काही रुग्ण हे एकदा दाखवतात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 1 वर्ष 1.5 वर्षांनीच परत येतात. मग अशा पेशंटची शर्करा ही एक तर खूप लो झालेली असते किंवा खूप जास्त झालेली असते आणि मग अशा पेशंटचं व्यवस्थापन करणं आम्हाला तितकंसं शक्य होत नाही. म्हणून नियमित तपासणी करणं हे आवश्यक आहे. याशिवाय डायबिटीस बद्दल आपल्याला जास्तीत जास्त नॉलेज कसं मिळेल असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जेवढं तुम्हाला चांगलं नॉलेज राहील त्यानुसार तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट घेऊ शकाल आणि डायबिटीसमुळे जे इतर हानी होऊ शकते तुमच्या शरीराला ती होण्यापासून आपल्याला अटकाव करता येईल. आता डायबिटीसमुळे आपल्याला काय हानी होऊ शकते त्याचा एक आपण अंदाज घेऊया. डायबिटीस असणाऱ्या रुग्णांना हृदयविकार होण्याची शक्यता ही 3 ते 4 पट अधिक असते. त्यांना पक्षाघात किंवा पॅरालिसिस होण्याची शक्यता आपण 4 ते 5 पट अधिक असते. डायबिटीसच्या रुग्णांचं मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता जास्त असते. तसेच त्यांना डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा डोळ्यांना धुसरपणा येण्याची शक्यता जास्त असते. तसेच पायाच्या संवेदना कमी होणं किंवा पाय अचानक कापावं लागणं हे सुद्धा डायबिटीसच्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात असतं. हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला पोस्टपोन करता येणं शक्य आहे. म्हणजे हे तुम्हाला डायबिटीस निदान झाल्यापासून जास्तीत जास्त उशिरा कसं होतील याच्यासाठी आपण डायबिटीस योग्य प्रकारे कंट्रोल केला तर ही कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता आपण टाळू शकतो. म्हणून आपल्याला डायबिटीस योग्य कंट्रोल करणं जास्त गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दल नॉलेज किंवा माहिती करून घेणं जास्त गरजेचं आहे. आता आपण डायबिटीसच्या लक्षणांची माहिती करून घेऊ. कोणत्या रुग्णांनी रक्तातली शर्करा तपासून घ्यावी? तर ज्यांना लघवी वारंवार होते किंवा जास्त तहान लागते किंवा जास्त लठ्ठ आहेत किंवा ज्यांचं वजन अचानक कमी झालेलं आहे किंवा ज्यांना वारंवार लघवीच्या ठिकाणी जंतू संसर्ग होतो किंवा ज्यांना फॅमिली हिस्ट्री किंवा आपल्या घरामध्ये कोणाला तरी डायबिटीस आहे, अशा लोकांनी आपल्या रक्तातली शर्करा किंवा ब्लड शुगर चेक करून घेणं आवश्यक आहे. रॅन्डम ब्लड शुगर म्हणजे दिवसातील कोणत्याही वेळा जर आपण ब्लड शुगर चेक केली तर त्याला आपण रॅन्डम ब्लड शुगर म्हणतो. ही रॅन्डम ब्लड शुगर जर 140 पेक्षा जास्त असेल तर त्याला डायबिटीस असण्याची शक्यता आहे असं आपण म्हणतो. पण रॅन्डम ब्लड शुगरने आपण डायबिटीसचं निदान करत नाही. तर डायबिटीसचं निदान करण्यासाठी आपल्याला उपाशीपोटी आणि जेवणानंतर या शर्करा तपासणं गरजेचं असतं. नॉर्मली उपाशीपोटी आपल्या रक्तातील शर्करा ही 70 ते 110 असते. पण जर ती 126 पेक्षा जास्त वाढली तर अशा रुग्णांना आपण डायबिटीस झाला असं लेबल करतो. किंवा जेवणानंतरची शर्करा जी नॉर्मली 100 ते 140 असते ती 180 पेक्षा जास्त वाढली तर त्याला आपण डायबिटीस झाला असं म्हणतो. समजा उपाशीपोटीची शर्करा ही 100 ते 126 आहे किंवा जेवणानंतरची शर्करा ही 140 ते 180 आहे, त्यांना आपण प्री डायबिटीस किंवा डायबिटीस होण्याची शक्यता असणारे रुग्ण असं लेबल करतो. या रुग्णांमध्ये पण आपल्याला डाएट कंट्रोल आणि एक्सरसाइज हे रेग्युलर चालू करायला पाहिजे आणि काही पेशंट्समध्ये औषधोपचाराची पण गरज असते. त्यामुळे ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे डायबिटीसची त्यांनी आपल्या रक्तातील शर्करा चेक करून घेणे जास्त आवश्यक आहे. आणि तसेच डायबिटीस होऊ नये म्हणून त्यांनी आपले डाएट आणि एक्सरसाइज व्यवस्थित प्लॅन करायला पाहिजे. एकदा डायबिटीसचं निदान झालं की बऱ्याच पेशंटच्या पोटात गोळा उठतो की आता डायबिटीस झाला, आता आमच्या खाण्यावर खूप सारे बंधनं येतील आणि त्याच्यामुळे बरेच लोक हे रक्त शर्करा चेक करण्याचं पण टाळतात. पण तसं करू नये. आपण जर डायबिटीसचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर डायबिटीस कंट्रोल करणं हे तितकंसं अवघड नाही. डायबिटीसच्या पथ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर मधुमेह या आजाराबद्दल जर आपण व्यवस्थित माहिती करून घेतली तर आपण त्याचे व्यवस्थापन कसे करायचे हे आपल्याला सोपं होतं. सुरुवातीला जसं आपण डायबिटीसचे निदान करण्यासाठी उपाशीपोटी आणि जेवणानंतरची शर्करा टेस्ट केली, त्याशिवाय ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन नावाची एक टेस्ट असते की ज्याच्यामध्ये आपल्याला मागच्या 3 महिन्याची ऍव्हरेज ब्लड शुगर समजते आणि त्याच्यानुसार आपण डायबिटीसचे निदान करू शकतो. समजा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन ही 6च्या आत आहे तर अशा पेशंटला डायबिटीस नाही, पण 6च्या पेक्षा जास्त असेल तर मग अशा लोकांना डायबिटीस आहे. अशानुसार ही एकच टेस्ट रॅन्डमली दिवसातून कोणत्याही वेळा केली तरी डायबिटीस आहे किंवा नाही असं आपण त्या पेशंटला कन्फर्म सांगू शकतो.
डायबिटीस झाल्यानंतर आपण त्याचे व्यवस्थापन कसे करायचे हे आता आपण बघूया. सर्वप्रथम डायबिटीस झाल्यानंतर डाएट कंट्रोल हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्याशिवाय एक्सरसाइज म्हणजे आपण रोज काय कोणत्या प्रकारचा व्यायाम करतो, किती ऍक्टिव्ह राहायला पाहिजे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे औषधोपचार आणि यासोबतच डायबिटीस कंट्रोल आहे का नाही हे आपण वारंवार चेक करत राहायला पाहिजे आणि डायबिटीस बद्दल आपलं ज्ञान पण वाढवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींनी म्हणजे या 5 गोष्टी मिळून आपण डायबिटीस व्यवस्थित कंट्रोल करू शकतो. आहारामध्ये आपण ऍक्च्युअली फास्ट फूड जे असतं ते अजिबातच टाळायला पाहिजे. साखर, गूळ, मध किंवा मिठाई आणि केक, पेस्ट्री या गोष्टी पूर्णपणे टाळायला पाहिजे. आपल्या जेवणामध्ये तंतुमय पदार्थ किंवा फायबर्स यांचं प्रमाण जास्तीत जास्त राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे. फायबर्स हे कच्च्या भाज्या आणि फळं याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतात आणि मांसाहार याच्यामध्ये फायबरचं प्रमाण 0 असतं. त्यामुळे मांसाहार कमी प्रमाणात करायला पाहिजे आणि शाकाहार जास्त प्रमाणात करायला पाहिजे. आणि त्याच्यातही वाफवलेलं, उकळलेलं किंवा भाजलेलं या गोष्टी जास्त खाल्ल्या पाहिजे. तळलेल्या गोष्टी आपल्या जेवणामध्ये कमी करायला पाहिजे. समजा कणिक भिजवताना आपण जो कोंड काढतो तो फेकत असाल तर तो न फेकता त्याच्यासह कणिक भिजवायला पाहिजे. आपण तांदूळ जर पॉलिश केलेला खात असाल तर पॉलिश न केलेला किंवा ब्राऊन राईस खायला पाहिजे. डाळ पण सालीची खाल्ली तर मग ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला फायबर मिळतो. फायबर मिळाल्यामुळे आपल्या डायबिटीस होण्याची शक्यता कमी होते किंवा डायबिटीस असेल तरी पण रक्तातली शर्करा ही अचानक वाढण्याची शक्यता कमी होते. डायबिटीसच्या रुग्णांनी युजली आम्ही असं सांगतो की 4 वेळा कमीत कमी जेवण केलं पाहिजे. नॉर्मली आपण 2 वेळा पोटभर जेवतो आणि त्याच्यानंतर विशेष असं काही खात नाही. पण डायबिटीसच्या रुग्णांनी दिवसातून 4 वेळा थोडं थोडं खाल्लं तर त्यांची शर्करा ही खूप जास्त न वाढता एक समपातळीत राहण्यास मदत होते. साधारण सकाळी 8:30 ते 9 या वेळेस त्यांनी नाश्ता करावा. दुपारी 12:30, 1 ते 1:30 पर्यंत जेवण करावं. संध्याकाळी 4 ते 5 च्या वेळेस काहीतरी लाईट नाश्ता किंवा बिना साखरेचा चहा, 2 मारी बिस्किट किंवा एखादा टोस्ट एवढं खावं आणि रात्रीच्या वेळेस जेवण करावं. याच्याने त्यांची शर्करा जास्त कमी पण होणार नाही किंवा जास्त वाढणार पण नाही. डायबिटीसच्या रुग्णांनी शक्यतो फळांमध्ये चिकू, आंबा, सीताफळ, द्राक्ष अशी फळे खाऊ नये. त्याच्यामुळे शर्करा जास्त वाढण्याची शक्यता असते. पण बाकीची सर्व फळं त्यांनी खायला हरकत नाही. याशिवाय जेवणामध्ये रिफाइंड ऑइल यांचा वापर कमी करावा. डालडा किंवा वनस्पती तूप यांचा वापर अजिबात करू नये. आणि तेल जे आहे वनस्पती तेल जर वापरलं तर ते जास्त चांगलं, पण ते रिफाइंड नसावं. याशिवाय रेडीमेडचे पदार्थ मिळतात, केक्स, पेस्ट्री किंवा बेकरी आयटम्स यांचा आपल्या जेवणातून शक्यतो वापर टाळावा. डायबिटीसच्या रुग्णांनी उपवास करू नये, कारण उपवास केल्याने त्यांची रक्त शर्करा कमी होते आणि मग त्यानंतर आपल्या बॉडीचं कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझममुळे ती शर्करा खूप जास्त पण वाढण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी शक्यतो उपवास करणं टाळायला पाहिजे. याशिवाय आपण एक्सरसाइज मध्ये जर बघितलं तर रोज कमीत कमी 30 मिनिटे डायबिटीसच्या रुग्णांनी आणि इतरही सर्व लोकांनी चालणं गरजेचं आहे आणि ही एक्सरसाइज आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस करायला पाहिजे. याशिवाय जर तुम्ही दुसऱ्या एक्सरसाइज करत असाल तर युजली एक्सरसाइजच्या आधी डायबिटीसच्या रुग्णांनी एक छोटा नाश्ता करणं गरजेचं आहे किंवा काहीतरी खाऊनच एक्सरसाइज करावा असं मी सांगेल, कारण एक्सरसाइज नंतर अशा पेशंटची शर्करा ही कमी होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस पेशंटला अचानक चक्कर, घाम येणं, अस्वस्थ वाटणं असं होऊ शकतं. एक्सरसाइजला जाताना सोबत थोडी साखर किंवा चॉकलेट सोबत बाळगा, की इमर्जन्सी मध्ये जर तुम्हाला गरज पडली तर त्यावेळेस ते खाता येईल. डायबिटीसच्या रुग्णांना आम्ही असं सांगतो की त्यांनी स्वतःसोबत कायम आयडेंटिटी कार्ड सोबत बाळगावं, की ज्यासोबत त्यांना डायबिटीस आहे आणि असा पेशंट जर कुठे अनोळखी ठिकाणी सापडला तर त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असावा, नातेवाईकांचा, त्याच्या डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट नंबर असावा. म्हणजे इमर्जन्सी मध्ये लोक आजूबाजूचे त्यांना कॉन्टॅक्ट करून पेशंटला काय देणं आवश्यक आहे ते ठरवू शकतील. एक्सरसाइज मध्ये पेशंट एरोबिक एक्सरसाइजला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, ज्यामध्ये वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग हे एक्सरसाइजेस आहेत. आणि जिम मध्ये जे इतर एक्सरसाइजेस असतात ती एनारोबिक एक्सरसाइज आहे, की ज्याचा डायबिटीस किंवा ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी तितकासा फायदा होत नाही. आता तिसरी पायरी जी आहे ती औषधोपचार. औषधोपचार हा नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा. डायबिटीसच्या रुग्णांना देण्यासाठी खूप प्रकारची औषधं सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी तुम्हाला कोणती सूट होणार आहे हे तुम्हाला डॉक्टर सांगतील आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसार नियमित औषधे घ्यावी. स्वतःच्या मनाने त्याचा डोस कमी जास्त करण्याचा प्रयत्न करू नये, किंवा जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल तर त्या मर्यादेतच त्याचा कमी जास्त प्रमाणात चेंज करावा आणि डॉक्टरने जसं सांगितलं असतील तसं प्रमाणे त्याचा नियमित चेकअप चालू ठेवणे. काही काही रुग्ण हे एकदा दाखवतात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 1 वर्ष 1.5 वर्षांनीच परत येतात. मग अशा पेशंटची शर्करा ही एक तर खूप लो झालेली असते किंवा खूप जास्त झालेली असते आणि मग अशा पेशंटचं व्यवस्थापन करणं आम्हाला तितकंसं शक्य होत नाही. म्हणून नियमित तपासणी करणं हे आवश्यक आहे.
याशिवाय डायबिटीस बद्दल आपल्याला जास्तीत जास्त नॉलेज कसं मिळेल असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कारण जेवढं तुम्हाला चांगलं नॉलेज राहील त्यानुसार तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट घेऊ शकाल आणि डायबिटीसमुळे जे इतर हानी होऊ शकते तुमच्या शरीराला ती होण्यापासून आपल्याला अटकाव करता येईल. आता डायबिटीसमुळे आपल्याला काय हानी होऊ शकते त्याचा एक आपण अंदाज घेऊया. डायबिटीस असणाऱ्या रुग्णांना हृदयविकार होण्याची शक्यता ही 3 ते 4 पट अधिक असते. त्यांना पक्षाघात किंवा पॅरालिसिस होण्याची शक्यता पण 4 ते 5 पट अधिक असते. डायबिटीसच्या रुग्णांचं मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता जास्त असते. तसेच त्यांना डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा डोळ्यांना धुसरपणा येण्याची शक्यता जास्त असते. तसेच पायाच्या संवेदना कमी होणं किंवा पाय अचानक कापावं लागणं हे सुद्धा डायबिटीसच्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात असतं. हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला पोस्टपोन करता येणं शक्य आहे. म्हणजे हे तुम्हाला डायबिटीस निदान झाल्यापासून जास्तीत जास्त उशिरा कसं होतील याच्यासाठी आपण डायबिटीस योग्य प्रकारे कंट्रोल केला तर ही कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता आपण टाळू शकतो. म्हणून आपल्याला डायबिटीस योग्य कंट्रोल करणं जास्त गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दल नॉलेज किंवा माहिती करून घेणं जास्त गरजेचं आहे. आजारपणातील व्यवस्थापन हा एक मुख्य प्रकार आहे डायबिटीसच्या रुग्णांसाठी. कोणत्याही प्रकारचा आजार किंवा सर्दी, खोकला, ताप जर आला तर लवकरात लवकर आपल्या फिजिशियनशी कन्सल्ट करून त्याविषयी औषधे चालू करणे हे डायबिटीसच्या रुग्णांनी केलं पाहिजे. कारण रक्तशर्करा जास्त असल्याने हे आजार आपल्याला वाढू शकतात. तसे न होता ते लवकर अटकाव केला तर आपल्याला त्यापासून प्रतिबंध करता येईल. तसेच प्रवासाला जाताना सुद्धा डायबिटीसच्या रुग्णांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. प्रवासात आपल्या जेवणाच्या वेळा चुकणार नाहीत किंवा औषधांच्या वेळा चुकणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसेच प्रवासाला जाताना आपण जितके दिवस जाणार आहोत त्यापेक्षा जास्तीची औषधं नेहमीच सोबत बाळगावी. कारण कोणत्या कारणाने जर प्रवास आपल्याला लांबला तर आपल्याला त्यावेळेस औषधे कमी पडणार नाहीत आणि औषधे न घेतल्यामुळे आपल्याला जो दुसरा त्रास होतो तसा त्रास होणार नाही. खास करून जे इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स आहेत त्यांनी टाइम लॅगचा जो पिरियड आहे तो लक्षात घेऊन त्यानुसार आपली डायबिटीसच्या गोळ्यांचे व्यवस्थापन केले पाहिजे आणि आपल्या जेवणाचे पण व्यवस्थापन केले पाहिजे. त्यानुसार आपण डायबिटीस बद्दल जास्तीत जास्त माहिती करून घेऊन आपले आयुष्य हे जास्त सुखकर करू शकतो आणि आपल्या डायबिटीस सोबत आनंदी राहू शकतो अशी आपल्या सर्वांना माझी सूचना आहे. थँक्यू.